मला 5 किलो मसाला बनवायचा आहे। मिरची आणि मसाला धरून साधारण 3,000 रुपयाच्या घरात होतो। वर्षी मिरच्यांचे भाव 50% नी कमी आहेत। बी येणार नाही, कचरा येणार नाही, काही नाही। 200 रुपये आहे जेव्हा कलर ऍड व्हायचे नाही। 160 रुपये किलो आहे। मिरीला बऱ्याच ठिकाणी आता पपईच्या बिया मिक्स येतात। टोटली क्लीन, पूर्ण ड्राय माल आहे। मसाला कचकचीत होतो, एकही पानाला होल येणार नाही। त्यातला दाना काळा निघाला पाहिजे। लोक हिला राजगिरा पण मिक्स करतात, असा आवाज आला पाहिजे। अच्छा, एकदम स्वच्छ, बिगर मूठ जिरा, जिरेलाही काडी नाहीये। 99% शॉप्स मध्ये हिंग मिळणार। डोळे झाकून इथनं माल घ्या। हिरवी इलायची 50 ग्रॅम, जायपत्री 50 ग्रॅम, मायपत्री 50 ग्रॅम। नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन। मित्रांनो, आज मी आलोय पुण्याला मित्रांनो काका हलवाईच्या मागेच ना मित्रांनो चोनेश्वर नावाचं एक दुकान आहे। तिकडे मसाले जे ते अप्रतिम मिळतात। ते पुण्यामध्ये जे मसाला मार्केटमध्ये एक मात्र असं मराठी उद्योजक आहे, त्यांच्या दुकानामध्ये आपण व्हिजिट करणार आहोत। आणि इथे मी ऐकलंय की इथे मसाले जे आहे ते दर्जेदार मिळतात, म्हणजे मिरच्या अप्रतिम क्वालिटीची आणि कोणत्या प्रकारची भेसळ होत नाही। यास कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत जे काळजी घेतल्या पाहिजे, त्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आज जाऊया, आपण पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात। मिरच्यांचा भाव गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे, पण आता काय भाव चाललाय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। इकडे येण्यासाठी ना मित्रांनो तुळशीबाग आहे पुण्याची प्रसिद्ध, आणि इकडे जर लँडमार्क सांगायचं झालं ना बघा, काका हलवाईचं एक इथे मिठाईवाला सुद्धा आहे। आणि इकडे फुल मार्केट आहे। फुल मार्केट वरनं तुम्हाला इथनं आत यायचं आहे, हे बघा सरळ आत यायचंय इथनं, हे पाहू शकता। आता तुम्हाला पहिलंच दुकान पाहायला मिळेल चोनेश्वर करून, हे मसाल्याचं दुकान आहे। नमस्कार दादा। नमस्कार, आपलं नाव काय दादा? मी अविनाश रिटे। अच्छा, या दुकानाचे ओनर। अच्छा, चौनेश्वर प्रोव्हिजन स्टोर्स। चौनेश्वर प्रोव्हिजन स्टोर्स हे लोकेटेड आहे एक्झॅक्ट तुळशीबागेच्या समोर, नाहीतर मग काका हलवाईच्या बॅक साईडला। काका हलवाईच्या बरोबर बॅक साईडला, जिथं फ्लॉवर मार्केट आहे त्यांच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे। हे टेम्पररी मार्केट आता त्यांनी लोकेट केलेलं आहे। ऍक्च्युली ही सगळे शॉप्स महात्मा फुले मंडईची इथे होते, आता ही 2-3 महिन्यात परत जागेवरती शिफ्ट होतील। ते काम चालू होतं म्हणून, मेट्रोचं काम चालू होतं म्हणून टेम्पररी इथं शिफ्ट केलं होतं त्यांनी। अच्छा, आता या वर्षी मग मिरच्यांचे भाव घसरलेत? मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये या वर्षी मिरच्यांचे भाव खूपच कमी आहेत, म्हणजे जवळजवळ 50% नी कमी आहेत। पीक जास्त आलंय, पीक जास्त आहे, आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हे झालेलं नाहीये, पाऊस झाला नाही। लास्ट इयर ला पाऊस झाला होता मागच्या वर्षी, त्यामुळे रेट सेव्ही झाले होते त्याचे। आपण मिरच्या कुठून मागवता? कर्नाटक आणि आंध्रा। कर्नाटक आणि आंध्रा, आणि साऊथच्याच मिरच्या जास्त असतात। आपण बघूया। हो चालू आहे। आता तिखट मध्ये 3 प्रकार आहेत आपल्याकडे। अच्छा, कोल्हापूर लवंगी निवडलेली तिखट येते। कोल्हापूरची लवंगी ही प्रॉपर कोल्हापूर मधून येत नाही, पण कोल्हापूरच्या पुढे, आता कोल्हापूरमध्ये होत नाही मिरची। अच्छा, पण ही तिखट येते। हिच्यापेक्षा थोडी जास्त तिखट घेतली तर गावरान लवंगी येते। ही कोणत्या गावातून येते? ही कर्नाटक मधनच येते। मग ही बेस्ट असते का ही बेस्ट असते? 18-20 चा फरक असतो। तिखटाला ही थोडी जास्त येते, साल पातळ येतं याचं। साल पातळ असेल तर चांगली। हो, कलर ड्युरेशन जास्त दिवस टिकतो, 1.5-1 वर्ष राहिलं तरी कलरला फरक पडत नाही, काही नाही त्याचा। अच्छा, आणि असं म्हणतात की लवंगी मध्ये थोडा कचरा येतो? नाही नाही, ही प्रत्येक मिरची निवडताना हँडल केली जाते। अच्छा, आता ह्याच्यातही कचरा येणार नाही, पूर्ण तुम्ही बघा, बी येणार नाही, कचरा येणार नाही, काही नाही। बरोबर, टोटली हँड क्लीन मिरची ती, एकदम स्वच्छ, बी येणार नाही, काडी येणार नाही, काही नाही। आणि हे सगळं तुम्ही डेट काढून ठेवले? डेटा काढून ठेवलेला आहे तिथं। डेटवाली पाहिजे तर डेटवाल्या पण आहे। डेटवाली सुद्धा, की ही जर निवडली तर हिला मिनिमम 150 ग्रॅम घट येते, डेटांची घट जाते। ही तुम्हाला निवडलेली घेतली तर नेट 1 किलोला 1 किलो हातात येते। जास्त तिखट पाहिजे ही नंदुरबारची ती। अच्छा, ती जास्त तिखट येते सर्वात। अच्छा, नंदुरबारची सर्वात तिखट, सर्वात तिखट येते। अच्छा, आणि यांचा भाव काय चाललाय सध्या? सध्या 300 रुपये कोल्हापूर लवंगी, गावरान लवंगी 320 आहे, आणि 340 आहे नंदुरबार ज्वाला। डेटा काढलेल्या सगळ्या। यातली डेटवाली घेतली तर 200 रुपये आहे। कोल्हापूर लवंगी, गावरान लवंगी आहे 240 रुपये। अच्छा, मग बॅडगी मध्ये पण आता मीडियम तिखट मध्ये पाहिजे तर पांडी येते। पांडी रेशमपट्टी, पांडी वेगळी येते, आणि ही येते संकेश्वर येते। संकेश्वरी ही मीडियम तिखट येते, प्रॉपर संकेश्वरची ती। अच्छा, कर्नाटक मध्ये संकेश्वर म्हणून गाव आहे, प्रॉपर तिथली येते। आणि ही तुम्ही सांगितलं पांडी कलर साठी येते, ऍक्च्युली 80% कलरचं काम करते। ही कुठली अन्य बॅडगी म्हणून कर्नाटक मध्येच गाव आहे प्रॉपर। बॅडगी तिथली येते। अच्छा,
त्यानंतर ही सिंगल पट्टी येते, ही ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी वगैरे थोडं रेशम पट्टी म्हणतात ती. सिंगल पट्टी. Single रेशम पट्टी. पट्टीचाच प्रकार पण ही सिंगल पट्टी आहे. अच्छा. आता त्यातली जर दुसरी घेतली तर ती रेशम पट्ट डबल पट्टी येते, घट्ट ग्रेव्ही थिकनेस येण्यासाठी. म्हणजे आपण जर नॉनव्हेज किंवा कोणतं हे सुक्क जेव्हा ट्राय करतो, ही भिजवून जर त्यात टाकली तर तिचा थिकनेस येतो. पूर्वी पावभाजी पंजाबी डिशेस बनवायला ही मिरची यूज व्हायची, जेव्हा कलर ऍड व्हायचे नाही. ही भिजवायची 1 तासभर, मिक्सर मधनं काढून हे टाकायची, म्हणजे हिचं थिकनेस आणि कलर रेडिश यायचा. आणि ही कोणती लोक जास्त घेतात, म्हणजे गुजराती किंवा असं? नाही, असं South काही Indian नाही. असं काही मोस्टली साऊथ इंडियन आणि गुजराती लोक जास्त यूज करतात ते. ही प्रॉपर काश्मीरी येते, फळ जाड येतं याचं. ही 0% स्पायसी, बिलकुल तिखट नाही, अच्छा. फक्त कलर आणि टेस्ट साठी. गिसा आणि बॅडगी काश्मीरीचा. निवडलेली घेतली तर 340 आहे. 340 आहे. काश्मीरी घेतली 480 आहे. 480 डेट काढलेले. डेट काढलेली आहे. ओके. त्यानंतर डेट वाली जर बॅडगी घेतली हा, तर 280 रुपये किलो आहे. 280 रुपये किलो. डेट वाली बॅडगी 280 आहे. पर बी, आता हे जे बी आहे वा, ब्लॅकिश नाही दिसलं पाहिजे, म्हणजे हा नवीन माल आहे. जर तो ब्लॅक दिसला, थोडासा काळसर दिसला तर तो जुना माल आहे. पुढे 1.5-2 वर्ष टिकला पाहिजे. अच्छा. याला कलरला काही फरक पडत नाही, काही नाही. अच्छा. आणि याचं देठ बघायचं, मेन म्हणजे ग्रीन देठ पाहिजे, म्हणजे ते नवीन नवीन क्रॉप आहे. नवीन क्रॉप आहे. अच्छा. देठ ग्रीन पाहिजे, ही पद्धत आहे ओळखायची. हिरवी ओळखायची. अच्छा. धान्यांमध्ये आपल्याकडे 3 प्रकार आहे. गावरान धना आहे, पूर्ण क्लीन आहे. अच्छा. हा थोडासा म्हणजे मसाल्याला पाहिजे असेल तर हा युज हा करतात use मोस्टली. करतात. गावरान याचा कलर थोडासा ब्राउनिश असतो. राईट. तर हा एक प्रकार आहे गावरानमध्ये, आणि हा एक येतो गोल्डन म्हणून. आता याचा जो स्मेल घेतला, याला एक काडी एक काठी येणार नाही, याला धन्यालाही हे नाही येणार. अच्छा. काडी येणार नाही. काडी येणार. याला धन्याला एखादी काडी येऊ शकते. अच्छा. म्हणजे अशी. हा साफ केलेला हा आहे, पूर्ण क्लीन आहे. क्लीन केलेले आहे. बरोबर. आणि हे इंदोरी आहे का? हा इंदोरी आहे. हा धना पावडर करायचा, गोडा मसाला करायचा, तर त्यासाठी इंदोरी मोस्टली यूज येतो. याला स्मेल जास्त असतो. अच्छा. हे कोथिंबीर टाईप कोथिंबीर. हो, बरोबर. आणि यांचा भाव काय चाललाय? 160 रुपये किलो आहे. अच्छा. 240 आहे. अच्छा. 280 आहे. आणि यामध्ये सर्वात बेस्ट हा सर्वात जास्त Golden वाला. गोल्डन मध्ये. कारण घरी जाऊन परत साफ करायची गरज नाही, काही नाही, काही नाही. सगळ्या वस्तू टोटली हँड क्लीन येतात. अच्छा. आता हळकुंडांमध्ये 3 प्रकार आहेत आपल्याकडे. ही राजापुरी हळद आहे. ही राजा. आता ही तोडून बघितलं तर थोडासा येलोइश कलर येईल बघा. बरोबर. याचा स्मेल जरी घेतला तर लक्षात येईल. आता मोबाईल मध्ये येणार नाही स्मेल, पण ठीक आहे. ही येते चांगली. सर्वात जास्त डार्क येलो असतो ती चांगली. ही सेलमची ती सर्वात. मी तिन्ही दाखवतो. ही येते सांगली मधनं. आता हिचाही कलर बघा, हे तुम्ही कम्पेअर करू शकता. ही पूर्ण केशरी मध्ये येते, ही थोडीसा डार्क येतोय बरोबर रेडिश मध्ये. हा फरक आहे. आणि ही येते सेलम. सेलम ही बेस्ट आहे, सगळ्यात बेस्ट क्वालिटी. म्हणजे आपण जे दुधात हळद वगैरे टाकून घेतो, हा एकदम डार्क आहे, एकदम डार्क कलर येतो तिचा. बरोबर. 300 रुपये किलो आहे राजापुरी. वायगाव घेतली 320 आहे. केशर सेलम घेतली 400 रुपये आहे. आजचा रेट आहे. या आजचे रेट आहेत. कारण बरेचशी लोक व्हिडिओ 2 महिन्यानंतर 15 दिवसानंतरही बघतात. रेट हे होऊ शकतो, रेट कमी होऊ शकतो आणि वाढूही शकतो. दोन्ही गोष्टी हे तुमच्या लकवर आहे तेव्हा तुम्ही येत आहे. बरोबर. हे झालं सगळे हळदीचे प्रकार. धना आहे, मिरच्या सगळ्या आपल्याला दाखवल्या मी. आता हे खोबरं बघा, पूर्ण व्हाईट आणि पूर्ण ड्राय माल. म्हणजे हाताने तुटत नाहीये, एवढं प्रेस केलं तरी पूर्ण ड्राय येतं. याला जर ओलसर खोबरं मसाल्याला टाकलं तर मॉइश्चर मुळे तो खराब होण्याचं हे असतं, शक्यता असते. बरोबर. हे बघा, पूर्ण असं व्हाईट येईल खोबरं, कापून येतं. अशा पद्धतीने आपण हे पण ओळखू शकतो की कोणतं बेस्ट आहे. त्यामध्ये पण 2 टाईप येतात ना, राजापूर आणि मद्रास. राजापुरी आणि मद्रास येतं, पण आपण राजापुरी युज करतो. राजापुरी बेस्ट आहे. ओके. त्यानंतर आपण येऊया गरम मसाला. गरम मसाल्याकडे येऊयात. गरम मसाल्यामध्ये आता लवंग बघा, प्रॉपर केरला येते. त्याला प्रत्येक ह्याला कॅप आहे. याला काडी येणार नाही, काही नाही, एकदम काळी भोर लवंग. हे असलं पाहिजे, हे तुटलेलं नाही पाहिजे. हे वरचं जे फ्लॉवर आहे याला खरं मेन हे असतं, त्यामध्ये सत्व असतं. बरोबर. ते महत्वाचं, ते महत्वाचं आहे. आणि पूर्ण डार्क येईल.
लवंग 50 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, म्हणजे तुम्ही मिरची किती घेताय त्या प्रोपोर्शनने आम्ही मसाले देतो. अच्छा. किंवा तुम्ही सांगितलं 2 किलो मिरचीचा मसाला करायचा किंवा आमचा मसाला टोटल 5 किलो झाला पाहिजे, मग त्या हिशोबाने आम्ही रेशो करून देतो त्यांचं. जर दादा कोणाकडे लिस्ट वगैरे नसेल तर आपल्याकडे लिस्ट पण आहे ना, पूर्ण लिस्ट. हो, सगळं आपण हे करून देतो. टोटल आपली लिस्ट येते. अच्छा, लिस्ट आहे आपल्याकडे आणि आपल्याला मेजरमेंट स्वतः फक्त मला वाटतं ग्राहकांनी एवढं सांगायचं की तिखट करायचं आहे, मीडियम करायचं आहे, बस तेवढंच फक्त सांगायचं. त्या हिशोबाने आपण मिरच्यांचंही कॉम्बिनेशन देतो आणि बाकी घाटी मसाला, कांदा खोबऱ्याचं ते सुद्धा सगळं आपण प्रॉपर देतो. अच्छा, खूप छान. दालचिनी पण आपल्याकडे बघा प्रॉपर व्हिएतनामची इथे ऍक्च्युली. अच्छा. पूर्वी चपटी यायची, पण आता रोल यायला लागले. आता लोक हाताने काम करत नाही, मशीन्सनी काढतात. बरोबर. ही दालचिनी एकदम स्वच्छ आहे. एकदम स्वच्छ आहे. बरोबर. आणि दालचिनीचा काय भाव चालला आता? दालचिनी आता 1200 रुपये किलो चालू आहे. ही मिरी पण बघा पूर्ण बोल्ड आहे, पूर्ण भरलेली मिरी आहे. साफ करायची गरज नाही. ही मिरी दाबून बघायची, पूर्ण भरलेली, म्हणजे तुम्ही हातात घेतली तरी तिचं वजन कळेल लगेच. अच्छा. आणि मेन म्हणजे मिरीला बऱ्याच ठिकाणी आता पपईच्या बिया मिक्स येतात. हे लोकांच्या लक्षात येत नाही की पपईच्या बिया मिक्स येतात म्हणून. आता आपली तर प्रत्येक सीड आणि सीड बघा पूर्ण एकसारखी. ही मिक्सिंग केली जाते, मी ऐकलं होतं. पपईच्या बिया मिक्स केल्या. आता शहाजिराही आपल्याला दाखवतो. प्रॉपर अफगाण म्हणून येतो शहाजिरा, ग्रीन शहाजिरा येतो तो प्रॉपर. शहाजिरा मध्ये पण काही मिक्सिंग वगैरे होते? शहाजिऱ्यामध्ये तर व्हाईट दाणा येतो, पण आपल्याकडे येणार नाही तो प्रकार. आता याला लोक पूर्वी जो यायचं, याला माती, खडा, काडी, गार बिलकुल ह्यालाही निवडायची गरज नाहीये. काही एकदम क्लीन केलं, टोटली क्लीन घ्यायचं आणि तुम्हाला घ्यायचं आणि म्हणजे घरी जाऊन परत काही काम करायचं नाही एक्स्ट्रा त्यावरती. टाइम सेव्ह झालाय. म्हणजे लोकांकडे तेवढा वेळ पण नाही आणि तुम्ही लोकांना क्वालिटी द्या. लोक आता ही माझी जी आहे तिसरी जनरेशन आहे दुकानांमध्ये. अच्छा, वा, सुंदर. किती वर्ष ओल्ड आहे आपलं दुकान? आपलं हे 70-72 वर्ष झाले. 70-72 वर्ष झाली तुम्ही या व्यवसायामध्ये. त्यामुळेच ते तुम्हाला नॉलेज आहे. हो, बरोबर आहे. त्याची पण बघा एकदम टपोक आहे, पूर्ण भरलेली आहे, एकही तुटलेली येणार नाही, काही नाही. पूर्ण ड्राय माल आणि क्वालिटी. आता जर स्मेल जरी घेतला तरी लक्षात येईल तुमच्या. मसाला विलायची आहे. नंतर तुम्हाला जायपत्री दाखवतो. हे जायफळाचं फुल येतं, जायपत्री टेस्ट साठी येतं. आता हे जरी बिर्याणीला किंवा व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही बिर्याणींना एक फ्लॉवर जरी टाकलं, हे आणि बादियांचं, तरी अख्ख्या बिर्याणीचा अरोमा चेंज होऊन जातो यामध्ये. हे जायफळाचं फुल येतं, जायवित्री. त्यानंतर ही मायपत्री येते, मायफळाचं फुल येतं. ह्याला थोडस ऑइल असतं. अच्छा, म्हणजे भाजीला तर्री वगैरे जर आपण म्हणतो तर ह्याच्यामुळे थोडासा फरक पडतो. ह्याचं काम टेस्टचं आहे. हे मायफळ आहे, मायफळाचं फुल मायपत्री आहे. अच्छा. हा बादियान एक दाखवतो तुम्हाला. ते पण स्मेल आणि टेस्ट दोन्हीसाठी येतं. पूर्ण मोठे दाणे आहेत. चक्री फुल आहे, चक्री फुल म्हणतात, बादियान म्हणतात, बादल फुल म्हणतात. म्हणजे जे आहे ते पूर्ण ड्राय माल आहे. पूर्ण ह्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला क्लीन करायची गरज नाही. घरी जाऊन स्वच्छ एकदम क्लीन दिसतंय, एकदम क्लीन येईल. त्यानंतर नाकेश्वर एक दाखवतो. नाकेश्वर थोडस महाग येतं, पण यांनी मसाल्याला टेस्टला फरक पडतो, स्मेलला फरक पडतो आणि मसाला खराब होत नाही. याला बिया असतात नाही. हा टोटली हँड क्लीन आहे. आपण ते महत्वाचं आहे. यालाही बघा पूर्ण मसाला कचकचीत होतो, थोडासा कडवसर पण येतो त्याला. आणि बी हेल्थ साठी पण चांगली, हेल्थ चांगलीसाठी नाहीये. हे त्रिफळ जे आपण त्रिफळ चूर्ण वगैरे ऍसिडिटी वगैरे झाल्यानंतर आपण जे खातो, हे त्याचा रॉ आहे ऍक्च्युअली. जर मसाला तिखट झाला तर काय झालं तर त्यांनी ऍसिडिटी वगैरे होऊ नये म्हणून त्रिफळ युज होतो. कोकणामध्ये भरपूर असतंय. हे फिश वगैरे करताना लोक मोस्टली युज करतात. तमालपत्र पण एक काडी येणार नाही, पानाला एक होल येणार नाही, काही नाही. एक काही पानाला होल येणार नाहीये. बरोबर. म्हणजे जी क्वालिटी ठेवली ती अप्रतिम आणि दर्जा ठेवला, सगळ्यात बेस्ट क्वालिटी. म्हणजे आम्ही 3-3 महिने आधी तयारी करतो. अच्छा, सीझनच्या आधी 3-3 महिने तयारी असते. नवीन माल कधी येतो, कोणता कधी खरेदी करायचा वगैरे त्या हिशोबाने परचेसिंग असतं सगळं. वा, सुंदर. आता दगड फुल पण तुम्हाला एक दाखवतो. बाहेर दगड फुलांची चुरा येतो, अक्षरशः पावडर येते. म्हणजे बरीचशी तर अर्धी तर टाकून द्यावी लागते. अच्छा. आपल्याकडे लिटरली अख्खं फ्लॉवर आणि प्रत्येक ह्याला चाळण मारून आपण भरलेला माल असतो. हे बघा ही दगड फुलाची क्वालिटी. अप्रतिम.
माती येणार नाही, काय नाही, तर दगड फुलाला भरपूर माती येते. काय म्हणजे पोटात जाणारा एक घटक आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवूनच घेतलं पाहिजे. टोटली हँड क्लीन आहे. आता विलायची पण बघा, पूर्ण बोल्ड माल येईल. ही 9 mm विलायची आहे. अच्छा. आता ह्यामध्ये साईजेस येतात 7 mm, 8 mm, 9 mm. ही टोटली ग्रीन आहे आणि कोणती विलायची तुम्ही फोडा, यातला दाना काळा निघाला पाहिजे. अच्छा. पांढरा दाना येतो तो पान विलायचीला वगैरे ठीक आहे, मसाला इलायची ही मसाल्यासाठी युज होते बघा. ती प्रॉपर काळा दाना यायचा आणि पूर्ण भरलेली आहे. वा, या बारीक बारीक गोष्टी आहेत, तुमचा एक्सपिरियन्स सांगते एवढ्या वर्षापासून आहात, त्यामुळे तुम्हाला ते आणि हे हेल्थ साठी खूप चांगलं आहे, गरजेच्या गोष्टी. आता तुम्ही बरेचसे ब्रँडेड जर मसाले बघितले तर सिंगापूर, थायलंड यांनी लिटरली बॅन केलेत, परमिशनच नाहीये त्यांना. तुम्ही गुगल वरती जरी सर्च केलं तर लक्षात येईल तुम्हाला. नाव नाही घ्यायचंय पण म्हणून ब्रँडेड जे काही मसाले आहेत ते भरपूर बॅन केलेले आहेत. बरोबर. नंतर आता खसखस एक बघा, गावरान खसखस आहे, बिगर पॉलिश, वॉश नाहीये हिला, काय नाहीये. नाही तर लोक हिला राजगिरा पण मिक्स करतात. हिला सुगंध घेतला तर लक्षात येईल. यामध्ये जर राजगिरा मिक्स केलेला असेल, राजगिरा मिक्स केला असेल समजा, आपण जेव्हा ती मसाला भाजायला घेतो तर तो राजगिरा फुलतो पूर्ण. अच्छा. आणि तो उडतो. अच्छा. तेव्हा आपल्याला कळतं की राजगिरा मिक्स आहे. पण याला बघा, प्रत्येक सीड अँड सीड एक सारखी आहे त्याची. ओल्ड जायफळ लोकांकडे बारीक सुपर एवढे जायफळ असतात, आपल्याकडे जायफळ बघा जम्बो जायफळ. आणि आपण देताना, कस्टमरला देताना हे चेक करून देतो असं वाजून, असा आवाज आला पाहिजे. अच्छा. जर ते पोकळ असं किडलेलं असेल आतमध्ये तर लक्षात येत नाही ते. यातलं कोणतंही तुम्ही वाजवा. अच्छा. असं चेक करून देतो जायफळ देताना. पण की घरी जाऊन कस्टमरला त्रास नको की अरे जायफळ किडकं निघालं किंवा खराब निघालं, हा काही प्रकार होत नाही ते. आता पांढरे तीळ आहेत गावरान, हे नॅचरल आहेत. म्हणजे याला पॉलिश कमी आहे, पॉलिश नाही म्हणजे नॅचरल आहेत. तुम्ही वॉश केलं, पॉलिश केलं तर त्याचा कस निघून जातो, थोडस ऑइल कमी होतं. आता हे 2 दाणे खाल्ले तरी तुमच्या हे जाणवलं पाहिजे ऑइली थोडस तोंडामध्ये. आता बडीशेप बघा, नॅचरल ग्रीन आहे, बाजारात कलर वाली बडीशेप पण मिळते. अच्छा. ही नॅचरल ग्रीन आहे, हिलाही काडी नाहीये, काही नाहीये. तेच मी बोलणार होतो, कचरा. आणि हॉटेलमध्ये जी खातं ते असं चोथा झाल्यासारखं होतं. ही जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या लक्षात येईल. सुंदर. जिराही दाखवतो तुम्हाला, बिगर मूठ जिरा म्हणायचं. अच्छा. की जिऱ्यालाही काडी नाहीये. अच्छा. जिऱ्यालाही काडी नाही म्हणल्यावरती बाकीच्याही गोष्टी निवडायची गरज लागत नाही, काही नाही. सगळं एकदम स्वच्छ, एकदम स्वच्छ, बिगर मूठ जिरा, जिऱ्यालाही काडी नाहीये. सुंदर सुंदर. आणि जिऱ्यामध्ये पण काही मिक्सिंग झाली होती गेल्या वर्षी, मी ऐकलं होतं, काही पाण्यामध्ये टाकून तो कलर लागत होता हाताला. कलर लागत होते हाताला. आणि मिरच्यांमध्ये सुद्धा कलर दिले. मिरच्यांना मागच्या वर्षी जे टेम्पोवाले वगैरे हे करत होते ते लिटरली मिरच्या. तर मिरच्या चेक करताना पण जर तुम्हाला असं वाटलं थोडस डाऊटफुल आहे, एका ह्याच्यात पाणी घ्या, एक 5-6 मिरच्या त्यात टाका. तो मिरचीला जर कलर असेल तर तो कलर सोडतो, तो वरती अख्खा तरंगतो आणि मिरची काळी पडते. जर कस्टमर तुम्हाला पाहिजे ते पैसे देतोय तर का चुकीचा माल द्यायचा विश्वासावरती. मी आता फर्स्ट टाइम आधी बोललो आपल्याला की आमची तिसरी जनरेशन आहे वाईट. आणि कसं असतं की एवढ्या वर्षापासून तुम्ही या दुकानात आम्हाला त्या गोष्टी, आणि तो एक गुडविल बनवायला खूप वेळ लागतो. बरोबर. आणि जेव्हा एखादी चुकी झाली की मग तो पूर्णपणे पडतो. म्हणून आता ही कबाब चिनी म्हणून एक प्रकार येतो, हे फिशला, नॉनव्हेजला किंवा पंजाबीला बेस्ट येतो. हा स्मेल साठी चांगला आहे, टेस्टला खूप फरक पडतो यांनी. सुंदर. कबाब चिनी सगळ्या गोष्टी एकदम अप्रतिम आहे. म्हणजे एकदम बघायची गरज नाही, बघायची कोणतीही वस्तू तुम्हाला निवडायची गरज नाहीये. तुम्हाला मोहरी पण दाखवतो, गावरान मोहरी येते जी ऑइली असते. ऍक्च्युली भाजीला तर्री वगैरे आपण म्हणतो, ती मोहरी टाकायची त्यात. मोहरीनी ऑइली पण येतो आणि ह्याला हे पण येतं, तर्री पण येते भाजीला, टेस्टला फरक पडतो. दुसरी गोष्ट मेथी पण, आता ही बघा मोहरी, गावरान मोहरी हँड क्लीन आहे, यालाही काडी, खडा, गार काही येणार नाही. बघायची गरज नाही. वर्षाची साठवणुकीसाठी मोहरी, जिरा मसाल्यामध्ये. आता मेथी पण बघा, मेथी मसाल्यामध्ये टाकायची. अच्छा. मेथी हेल्थ साठी पण चांगली, तब्येतीसाठी. मसाला खराब न होण्यासाठी, खराब होत नाही मसाला.
मसाल्यामध्ये एक प्रकारची पांढरी आळी होती तयार, जी दिसली जात नाही. अच्छा तर मेथी मोती होत नाही. अच्छा. मेथी आणि हिंग नंतर हिंग ठेवलं पण जातं. दाखवतो, 2 प्रकारची हिंग आहेत आपल्याकडे. ही मेथी टाकायची पण लिमिट मध्ये. लोक बरेचसे म्हणतात की मेथीने मसाला कडवट होतो, पण तुम्ही प्रोपोर्शन मध्ये टाका, काही फरक नाही काही पडत. होत नाही बरोबर. 1.5 2 मी कस्टमरला सांगताना सांगतो 1.5 2 वर्ष तुमचे मसाले राहून द्या, राहून जाणार. काही फरक पडणार. काही जणांची अशी कंप्लेंट असते की काही दिवसानंतर तो मसाला फिकट पडतो. नाही. त्याच्या मागचं कारण काय असतं दादा? ऍक्च्युली लोक काय करतात, एकदा मिरची वाळत टाकली की 2 दिवस तिच्याकडे बघत नाही. अच्छा. ते 12चं ऊनही देतात, दिवसभर तसेच ठेवतात. ऍक्च्युली मिरची वाळवताना तुम्ही सकाळी 6 6:30 मिरची टाका, 10 10:30 काढून घ्या. अच्छा. लोक 2 3 दिवस ठेवूनच देतात. ठेवूनच देतात आणि त्याला ऊन द्यायची एवढी गरजही नाहीये. ज्या दिवशी तुम्हाला मसाला बनवायचा आहे बरोबर. त्या दिवशी मिरची लवकर वाळत टाका, हा मसाला भाजून घ्या, मिरची काढून घ्या, वरतून मिरची भाजा हा. आणि दळायला जावा. दळायला. तुम्ही आज वाळवली, उद्या जाणार आहात दळायला, तर रात्री परत त्याला मॉइश्चर पकडतो, मॉइश्चर येतो बरोबर. तो परत दबटपणा येतो. डबल तुम्हाला कामं वाढतात. बरोबर. त्यापेक्षा ज्या दिवशी जायचं त्या दिवशी लवकर मिरची वाळत टाका. करेक्ट. मसाला भाजून झाला की मिरची काढून घ्यायची, मिरची भाजायची, डबा घ्यायचा आणि दळायला जायचं. आता हिंग बघा, हिंग. लोक हा हिंग देतात. हा पण हिंगच आहे, पण क्वालिटी नाहीये. अच्छा. हा मॅक्सिमम जागी हाच हिंग दिसतोय मला Maximum दुकानात. ठिकाणी. हा. आता हा जो हिंग आहे ह्या मार्केटला म्हणा किंवा 99% शॉप्स मध्ये हा हिंग मिळणार हा तुम्हाला, नाहीच कारण मिळाला. हा मी पण costly. फर्स्ट टाइम पाहिला. आता हा जो हिंग आहे, याला स्मेलचा घेतलात ना तुम्ही, आता स्मेल येणार हा नाही, हा. पण एकदम अप्रतिम हिंग आहे. अच्छा. या हिंगाला काय म्हणतात दादा? हा हिरा हिंग म्हणायचा, अच्छा, पण हा प्युअर इंदोर मधनं मागवतो आपण. अच्छा. म्हणजे हा मंडईत तुम्हाला जर तुम्ही 100 दुकानं मिळाल्यात तर तुम्हाला 99% दुकानात मिळणार नाही. हिंग काय, आपण जर कांदा लसूण मसाला करतो त्यावेळेस हिंग थोडासा मिक्स करायचा त्याला 2-3 कडे, म्हणजे ते प्रोपोर्शन आम्ही सांगतो. 2-3 कडे मसाला झाला की त्यात ठेवायचा. मसाल्याचा सुगंध टिकून राहतो आणि खराब होत नाही मसाला बिलकुल. बरोबर. टेस्ट कलर आहे तसं टिकून राहतो. वर्ष 1.5 वर्ष आम्ही सांगतो काही प्रॉब्लेम येणार नाही मसाल्याला. आणि दादा जसं आता जर कोणाला 5 किलो मसाला बनवायचा आहे, ओके, तर एक अंदाजे एक खर्च किती येईल जर एक मालवणी मसाला बनवायचा आहे? साधारण 3-1 हजार रुपयाच्या घरात मिरची आणि मसाला धरून साधारण 3-1 हजार रुपयाच्या घरात होतो तो. 3-1 हजार मध्ये होऊन जाईल. होऊन जातो. वा. आणि मालवणी मसाल्यामध्ये कोणकोणत्या मिरच्या वापरल्या जातात? मालवणी मसाल्यामध्ये ऍक्च्युली मीडियम तिखट मिरची घेतात, संकेश्वरी वगैरे, बॅडगी यूज त्याला, बडीशेप खसखस जास्त यूज होती मालवणी मसाल्याला. पांढरे तीळ, बडीशेप आणि खसखस हे जास्त प्रोपोर्शन मध्ये यूज करायचं. आणि आगरी कोळी मसाल्याचा किती खर्च येईल एक 5 किलोचा? साधारण 5 किलोचा आगरी कोळीचा म्हणलो तर 2.5-1 हजार रुपये. त्यात हिंग टाकत नाही आपण आगरी कोळीला. बाकीचं प्रोपोर्शन सेम ठेवतो, फक्त लाईटली थोडस तिखट होतो की ते लवंगीचं प्रोपोर्शन जास्त यूज करतात. अच्छा. थोडा तिखट असतो त्यामुळे. आणि घाटावरच्या मसाल्यांचा? घाटी मग मसाला काही जण 3 मिरच्या मिक्स करतात, लवंगी, संकेश्वरी, बॅडगी, काश्मीर. म्हणजे आता कस्टमरच्या प्रत्येकाची चॉईस वेगळी, टेस्ट वेगळी आहे, त्या हिशोबाने आम्ही सजेस्ट करतो त्यांना. पण तुमच्याकडे ते जर लिस्ट नाही आणली तरी तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता? आम्ही विचारतो की तुम्हाला टोटल मसाला किती किलोचा काय हवाय. ते जर म्हणलं बाबा 5 किलो मसाला झाला पाहिजे, मग त्या हिशोबाने आम्ही सगळं देतो. बरोबर. ते जर म्हणलं आम्हाला 2.5 किलो मिरचीचा मसाला पाहिजे, त्या हिशोबाने देतो, किंवा 1 किलो मिरचीचा मसाला करायचा त्या हिशोबाने आम्ही मसाले देतो. बरोबर. हे कारळे पण बघा, आता हे सोलापूर वगैरे ह्या बाजूची जी लोक ते कारळे युज करतात. अच्छा अच्छा. हा हँड क्लीन आहे, याला माती नाही तर एवढी माती आणि खडे येतात की निवडून निवडून डोळ्यातून पाणी निघतं. ही एक वस्तू आणि शहाजीरा आहे. शहाजीरा आहे. बरोबर बरोबर. यात कोणती वस्तू निवडायची गरज नाहीये, काही नाहीये. आणि आजकाल ते तुम्ही दांडे काढून देता ते मिरच्या, ते पण अप्रतिम आहे, कारण ते पण काढणं एक मोठा टास्क आहे. ते शेवटी फरक असं किती 5-10 रुपयाचा फरक पडतो. तुम्ही ही मिरची घेतली समजा 220 रुपये किलो आहे, मिनिमम 150 ग्रॅम जरी देता गेली तरी 33 रुपये झाली. ही 300 रुपये किलो आहे. 20-1 रुपयाचा पण हाताची आगाग होत नाही, खोकला म्हणजे हे नाही होते, आणि वेळ वाचतो मेन म्हणजे. आणि तुम्हाला 1 किलोला 1 किलो मिळते. देटवाली घेतली तर तुम्ही 1 किलो घेतली तर साधारण 850 ग्रॅम हातात येते निवडून. कॉस्टिंग शेवटी सेम जात असते. आणि मग इकडे दादा आता चक्की किंवा कांडप कुठे आहे का इकडे? इथे आहे ना, सकाळ प्रेसच्या इथे एक आहे, कन्या शाळेची इथे आहे, परत आता शिवाजी रोडला आहे. अच्छा. मग दादा तुम्ही काय सजेस्ट कराल की कांडप वरती, कांडपवरती मसाला पाहिजे तेवढा बारीक होत नाही, पण कांडपवरती तो सारखा हलवून एक जीव होतो. अच्छा. मशीन मध्ये टाकलं, जी वस्तू पहिली जाईल तिची पावडर होऊन बाहेर येते. बरोबर.
कांडप मध्ये तुम्हाला कम्प्लीट हलवावा लागतो मसाला, मग तो एक जीव होतो आणि कांडपचा मसाला टिकतो 1.5 2 वर्ष. अच्छा, हे वैशिष्ट्य. आणि कांडप मध्ये घट सुद्धा होत नाही. घट येत नाही. आता समजा गडीभर तुम्ही जर मशीन मध्ये टाकले आणि हिंग जर आपण टाकलंय तर बराचसा मसाला मशीन गरम झाल्यामुळे तो चिटकून बसतो जात्याला. बरोबर. कांडपला तसं होत नाहीये. अच्छा, ते वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की मी एक नोटीस केलं की चक्कीवरती जो आहे ना तो दळला जातो, म्हणजे तो एकदम पावडर पावडर होऊन जाते. सारखी पावडर होते. हा, आणि हा थोडासा तर हा बघा कांदा लसूण मसाला आपण स्वतः बनवतो. अच्छा, तुमच्याकडे रेडीमेड रेडीमेड पण असतो. आता या ऑर्डर प्रमाणे आपण देतो. कांदा लसूण मसाला हा असा जाडसर झाला पाहिजे. हे यामध्ये थोडासा एक कंटेंट वाहतात त्यामध्ये म्हणजे जे. आणि जर तुम्ही हा कांडप वरती केलेला आहे आणि जर तुम्ही मशीन वरती केला तो एकदम रव्यासारखा पावडर होतो त्याचा. आपल्याकडे कांदा मसाला असतो, कांदा लसूण मसाला आहे, परत काळा मसाला आहे, गोडा मसाला आहे, आपण स्वतः बनवतो. सगळ्या प्रकारचे मसाले बनवतो आपण. काळा मसाला मला वाटतं ते खोबरं भाजल्याने, खोबरं आणि मिरची थोडीशी जास्त भाजायची, परत ह्या वस्तू थोड्याशा जास्त भाजायच्या. त्याला मोहरी, कारळे हे जास्त ऍड करायचे, दगडफूल. अच्छा, त्यांनी तो कालसर कलर येतो. हा बघा काळा मसाला आहे. काळा मसाला नाशिक ना, नाशिकच्या बाजूला युज होतो. हा गोडा मसाला आहे. हा गोडा मसाला. याला धना युज होतो. अच्छा, आणि सगळे मसाले. हा काळा मसाला इथे. काळा मसाला. आता बघा मशीन वरती केलेला आहे, बराचसा बारीक पावडर झालेला. हा फरक तुम्हाला लगेच जाणवेल ह्या मसाल्यामध्ये आणि यामध्ये. बरोबर. असं पण दोन्ही इथे उपलब्ध आहे. तिन्ही उपलब्ध आहेत. पाउंडिंग मशीन सुद्धा उपलब्ध आहे. अच्छा. आणि दादा अजून वर्षभर मसाला टिकण्यासाठी तुम्ही काय टिप्स सांगाल आमच्या व्ह्युअर्सला, की काय गोष्टी आहेत जे लक्षात दिल्या पाहिजे? मिरची व्यवस्थित वाळवणे, जे मी सकाळी सांगितलं, लवकर वाळत टाकायची. 6 6:30 10 10:30 काढून घ्यायची. भर दुपारी 12च होऊन द्यायचं नाही. कडक उन्हात लोकांचे कलर फिरतात माणसांची. ती मिरची आहे, ती काळी पडते, तिचं लाईफ ड्युरेशन थोडंसं कमी होऊन जातं. त्यामुळे 6-7 महिन्यानंतर पांढरा पडायला चालू होतो. दुसरी गोष्ट, हिंग जेव्हा तुम्ही मसाला दळून आणला, 1-2 कडे मसाल्यामध्ये ठेवायचे. खालती मसाला ओतायचा, मध्ये 1-2 कडे ठेवायचे, परत मसाला ओतायचा, 1-2 कडे वरती ठेवायचे. जमलं तुम्हाला तो मसाला 1.5-2 महिन्यानंतर थोडासा खालती वरती करायचं. 1 जून येता खालचा खालतीच राहतो, वरचा उपासला जातो फक्त मसाला. तसं नाही झालं पाहिजे. तो हलून तो हल्ला गेला पाहिजे मसाला. नमस्कार, आपण कुठून आलात दादा? मी पाषाणवरून. पाषाण. अच्छा. आणि तुम्ही किती वर्षापासून इथे मसाला गेला येत? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष झाले. तर तुम्ही कोणत्या प्रकारचा मसाला बनवता? आम्ही रेग्युलर कोल्हापुरी. वा. काय सांगाल आमच्या व्ह्युअर्सला, या दुकानामध्ये काय वैशिष्ट्य आहे? गेल्या तर 7-8 वर्ष आम्ही इथनं माल घेतो. उत्कृष्ट क्वालिटीचा आणि कमी रेट असलेला. अच्छा, कमी किमती. डोळे झाकून इथनं माल घ्या. वा. मसाले घ्या, मिरची घ्या, तुमचा मसाला परफेक्टच होणार. आणि त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे ते सगळं समजून सांगतात की बाबा किती प्रमाण घेतलं पाहिजे, काय किलो म्हणजे 1 किलो असेल, 2 किलो असेल तर काय प्रमाण पाहिजे ते सगळं देतात आणि त्याप्रमाणे मसाला बनवा. अतिशय उत्कृष्ट. अच्छा, हे वैशिष्ट्य आहे. वा, थँक्यू दादा. 4.5 किलो पर्यंत जाईल. ठीक. 2 किलो लवंगी, अर्धा किलो त्याला बॅडगी रंगासाठी, अर्धा किलो धने, 100 ग्रॅम आळकुंड, खोबरं अर्धा किलो, 2.5 किलो असले की आपण 5-5 तोळे घालू, म्हणजे टेस्टी आणि तिखट मसाला होईल. 2.5ला 50 ग्रॅम लवंग, दालचिनी 50, काळी मिरी 50 ग्रॅम, शहाजिरे 50 ग्रॅम, मसाला विलायची 50 ग्रॅम, हिरवी इलायची 50 ग्रॅम, जायपत्री 50 ग्रॅम, मायपत्री 50 ग्रॅम, बादल फूल 50 ग्रॅम, नाकेश्वर 50 ग्रॅम, त्रिफळा 50 ग्रॅम, तमालपत्र 50 ग्रॅम, खडा हिंग 50 ग्रॅम, जायफळ 2 नग, दगडफूल 50 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, बडीशेप 100, तीळ 100, जिरे 100, त्यानंतर मोहरी 100, मेथी 50 आणि सुंठ 50, जाडमीठ 1 किलो आणि कबाबचिनी 50. या पद्धतीने बनवा. ठीक आहे. 1 नंबर मसाला होईल. हे किती किलोचं मेजरमेंट आहे? हे 2.5 किलो मिरचीच आहे. 2.5 किलो मिरची, 4.5 किलो मसाला होईल. ओके. या पद्धतीने बनवला मसाला तर एकदम वर्षभर तिखटपणा हलत नाही
रंग टिकून राहतो, चव टिकून राहते, क्वालिटी बेस्ट होतो. आपल्याकडे गावरान मटकी पण असते, प्रॉपर रोह्याची येते. अच्छा. ही मटकी भिजून तुम्ही 2-2, 3-3 जरी दिवस ठेवली तरी हिला वास येणार नाही, काही नाही येणार. बरोबर. त्यानंतर बेळगाव मसूर येतो प्रॉपर, गावरान मसूर म्हणतो आपण तो. अच्छा. जो आउटसाइडला मिळत नाहीये. हा कसा देता तुम्ही मसाला? 160 रुपये किलो. अच्छा. आणि मटकी? मटकी 240 रुपये किलो. 240 रुपये किलो. हा. वा. त्यानंतर खपली गव्हाचा रवा पण येतो आपल्याकडे. खीर बनवतात का? लापशी बनवली लापशी जाते. बनवली जाते. हा. वा. लापशी आणि गव्हाचा तुमच्याकडे खपली गहू सुद्धा मिळतात का? खपली गहू पण आहे आपल्याकडे. अरे वा. खपली गहू हेल्थ साठी खूप हेल्थ छान साठी असतं. खूप चांगले, ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांच्यासाठी. याला ग्लुकोज नसतं बिलकुल, मेन म्हणजे हा. हे खाऊ शकता. हे कसे असतात? कसे? 110 रुपये किलो. आता रेट वाढलाय याचा, पण होळीनंतर तर नवीन गहू चालू आला तर कमी होऊन कमी जाईल. होऊन जाईल. थोडासा एक 10-20 रुपयाचा फरक पडतो. वा, सुंदर. आणि मेन म्हणजे क्रॉप वरती शेवटी पाऊस झालाय, किती झालाय, काय नाही, त्या हिशोबाने रेट. मोस्टली पीक जास्त आलं तर मग त्यानुसार ते प्राइस कमी होतं. म्हणजे डिमांड सप्लाय वरती डिपेंड करतं. असं. आणि तुमच्याकडे काय ऑर्गॅनिक गुळ सुद्धा आहे? ऑर्गॅनिक गुळ आहे. हा 80 रुपये किलो. याला शुगर कलर ऍडेड नाहीये. अच्छा. नॅचरल ब्लॅक आहे. हा येतो, हा कराड येतो, थोडासा रेडिश येतो. अच्छा. हा कराडचा येतो. हा येलोइश येतो, थोडासा पिवळसर, तो प्रॉपर कोल्हापूर येतो. अच्छा. पण याला कसं आहे, थोडीशी प्रोसेस केली जाते. मग सर्वात बेस्ट कोणता असतो आमच्या हिशोबाने हा ऑर्गॅनिक? म्हणजे हा चहाला वगैरे युज करा, चहा फुटणार नाही, काही नाही, गॅरंटेड. हा कसा? हा 80 रुपये किलो आहे. 80 आणि रुपये हे दोन्ही 60 रुपये किलो आहे. अच्छा. आणि चहा तो फुटतो बघा गुळ टाकल्यानंतर? नाही, याने फुटणार याने नाही, फुटणार गॅरंटेड. नाही. असं आहे. कारण याला बिलकुल प्रोसेस नाहीये. अच्छा. आणि कलर ऍडेड नाहीये मेन म्हणजे. आणि चहा फुटण्यामागे ते कारण असतं का? हो, म्हणजे प्रोसेस असतो बरोबर त्यामुळे? आहे. केमिकल वगैरे युज केला, कलर ऍड केला तर होतो तो. अच्छा. गॉट इट. हा एक पापड येतो. हा. त्याला मिरी आणि जिरा जास्त येतो. अच्छा. हा तुम्ही फ्राय करून खावा किंवा रोस्ट करून खावा, हा. टेस्टला एकदम मस्त येतो. हा म्हणजे रेग्युलर, आपण तर रेग्युलर पापड खातोच, हा. त्यापेक्षा वेगळं? त्यापेक्षा वेगळी टेस्ट एकदम. वा. टेस्टला अप्रतिम. आणि याची काय किंमत आहे? हे 200 रुपयाला अर्धा किलोचं पॅकेट येतं. अच्छा. वा. आपल्याकडे रेट्स रिझनेबल असतात. जर क्वांटिटीत घेतलं तर थोडस इकडे तिकडे होऊ शकतं, निगोशिएबल. जवळजवळ इथे 16 ते 17 शॉप्स आहेत. कॉम्पिटिशन असते, त्यामुळे ते रेट्स पण आपले व्यवस्थित ठेवावे लागतात. आणि पण डिपेंड्स, 1-2 रुपयाचा फरक असेल तर तो क्वालिटीचा फरक आहे. बरोबर. की मी तुम्हाला आपल्याला शहाजिरा दाखवला, लवंग दाखवली, दालचिनी, ह्यामध्ये क्वालिटीमध्ये 1-1.5 रुपयाचा फरक पडू शकतो मॅक्झिमम, त्यापेक्षा जास्त नाही. क्वालिटी अप्रतिम आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे मार्केटमध्ये आपला मराठी माणूस आपण माणूस हा एकटाच आहे हो. पूर्ण मार्केटमध्ये. बरोबर आहे. तर नक्कीच मित्रांनो सपोर्ट करा. आणि मेन म्हणजे त्यासाठीच नाही, पण क्वालिटी अप्रतिम आहे. हो. दर्जेदार तुम्हाला इथे म्हणजे गरम मसाले म्हणा, मिरच्यांमध्ये जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं जाते प्रामाणिकपणे. आता तुम्ही जर शनिवारवाड्यापासून आलात तर सरळ आलात, दगडूशेठ मंदिर पास करून पुढे आलात तर दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराच्या शेजारी काका हलवाई आहे. काका हलवाईच्या शेजारच्या लेन मधनं आलात, तिथे फुलवाले बसलेत, त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला तुळशी बागेच्या एंट्रन्सच्या बॅक ऑपोजिट डायगोनली क्रॉस. अच्छा. गेटच्या समोरच आपलं शॉप आहे, चौनेश्वर प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणून. ठीक आहे. आणि आपला नंबर सांगू शकाल? 8484 87 1212 823737 9091. अजून एक आहे 8149 447044. अच्छा. आणि आपण ऑनलाईन सुद्धा डिलिव्हरी करता? ऑनलाईन आपण डिलिव्हरी करतो. पूर्ण पुण्यामध्ये हो, जिथे पुण्यामध्ये. तिथे तुम्ही पाठवू शकता. हो. खूप धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली आणि खूप प्रामाणिकपणे माहिती दिली, हे सर्वात महत्वाचं. तर पुण्यामध्ये जर तुम्ही कुठेही असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर मसाला या वर्षी 2025चा मसाला बनवण्याच्या अगोदर या दादांच्या दुकानावर नक्की व्हिजिट करा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही दरवर्षी तुम्ही या दादांशी जोडून जाल. ओके. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.